देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। अलंकावती पुण्यभूमी पवित्रा तिथे नांदतो ज्ञान राजा सुधाकर तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझ्या ज्ञानेश्वरासी नमस्कार माझ्या ज्ञानेश्वरासी। सुंदरचे ज्ञान उभा विटेवरी करकटेवरी ठेवूनिया तुळसी हार गळा कासे पितांबर घेऊन श्रीमुख आवडीने बोलो पंढरीनाथ महाराज की जय। बोलो आज के आनंद की जय। ज्या महापुरुषांनी आम्हाला ह्या वर्गापर्यंत ह्या क्लासपर्यंत येण्याची आम्हाला त्यांनी आमच्यासाठी काही लिहून ठेवलं त्या महापुरुषांबद्दल दोन शब्द बोलतोय। गुलामांना गुलामीची जाणीव करून द्या, गुलामांना गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून ठेल तुम्हाला आम्हाला गुलामीची जाणीव करून देणारे भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। पृथ्वी ही शेष नागाच्या फण्यावर बसली नसून पृथ्वी ही शेष नागाच्या फण्यावर बसली नसून ह्या देशातील कष्टकरी कामकरी लोकांच्या तळहातावर बसलेली आहे असे विज्ञानवादी विचार मांडणारे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे। शेतकऱ्यांच्या मिरचीच्या देठालाही हात लावू नका, शेतकऱ्यांच्या मिरचीच्या देठालाही हात लावू नका नाहीतर तुमचे हात कलम केले जातील असे स्वतःच्याच सेनेला बजावणारे जाणता राजा छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या प्रतिमेला यांच्या विचाराला त्रिवार अभिवादन करून मी बोलण्याला सुरुवात करतोय। मी प्राध्यापक डॉक्टर घनश्याम निखाडे ज्या मंचावरून बोलतोय तो रंगमंच नसून एक विचार मंच आहे आणि इतिहासाच्या पानापानावर जर आपण बघितलं तर ज्या घरची स्त्री समोर असेल तो घर समोर असेल तो समाज समोर असेल तो देश समोर असेल। जिजाऊने 350 वर्ष अगोदर 400 वर्ष अगोदर सहकार बँकेची स्थापना केली। जिजाऊने 400 वर्ष अगोदर सहकार बँकेची स्थापना केली। कारण काय की माझ्या मराठ्यांचा ह्या सहकार बँकेतून उदरनिर्वाह व्हावा आणि माझे मराठे सुदृढ आणि सुज्वल व्हावे, सुसंस्कृत व्हावे। काय ती विचारसरणी। अरे ज्या घरची स्त्री समोर तो घर समोर तो समाज समोर तो देश समोर। अरे आम्हाला शिक्षण मिळाले तर किती वर्ष झाले तर 70 ते 80 वर्ष झाले आम्हाला शिक्षण मिळाले तर आमचे मुली कुठपर्यंत पोहोचले, पोलीस झाले, पोलीस ऑफिसर झाले, कलेक्टर झाले, IAS IPS IFS त्याच्यानंतर इंजिनियर डॉक्टर शिक्षण तर भरपूर झाले। जर आम्हाला 500 वर्ष अगोदर शिक्षण मिळालं असतं तर आम्ही नक्कीच जगावर राज्य केलं असतं, नक्कीच जगावर राज्य केलं असतं। पण ही संधी आम्हाला मिळाली नाही। कारण काय म्हणतात ना पुस्तकानं मस्तक सुधारते आणि सुधारलेलं मस्तक हे कुणासमोर नतमस्तक होत नाही हा मराठ्यांचा इतिहास आहे। पुस्तकानं मस्तक सुधारते आणि सुधारलेलं मस्तक हे कुणासमोर नतमस्तक होत नाही हा मराठ्यांचा इतिहास आहे। मराठ्यांचा इतिहास सुवर्ण अक्षराने लिहून ठेवा असा तेजोमय आणि ज्वलंत इतिहास मराठ्यांचा होता। पण त्यापासून मराठी बेदखल राहिले। कारण काय की आमच्या दारापर्यंत शिक्षणाची ज्योत पोहोचली नाही म्हणून आम्ही मागे राहिलो। नाहीतर जेव्हा जगाला काहीच माहित नव्हतं तेव्हा आमच्याकडे नालंदा, तक्षशिला, विक्रमशिला असे विश्वविद्यालय होते। 60 हजार विद्यार्थी आमच्याकडे शिकायचे। तेव्हा जगाकडे काहीच नव्हतं तरी पण आम्ही मागे राहिलो। कारण काय आम्ही आमच्या महिलांना चूल आणि मूल इथपर्यंतच आपण बाधित ठेवलं होतं। तर आज ज्या ज्या महापुरुषांनी ज्या ज्या राजकर्त्यांनी महिलांना पुरुषाप्रमाणे महिलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये समान हक्क आणि अधिकार दिलं त्या खरंच महापुरुषांना आणि राजनेत्यांना मी नमन करतो, धन्यवाद देतो। ज्याप्रमाणे बाबासाहेबांनी संविधानामध्ये लिहून ठेवलेलं आहे त्याचप्रमाणे मला असं आठवते शरदचंद्र पवार साहेब त्यांनी महिलांना आर्मीमध्ये भरती करण्यासाठी खूप मोठं योगदान त्यांचं आहे। मला असं वाटतं माझ्या वाचनातून गेलेलं आहे तर त्यांनाही सुद्धा मी नमन करतो। आणि महिलांनी खचून न जाता प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण अग्रेसर कसं होऊ, आपण जे की पोस्ट म्हणतात जे की पोस्ट असते त्या की पोस्टवर कसे आपण जाऊ हे सर्वांनी आपल्या डोक्यात ठेवायचं। आणि ज्या आई वडिलांनी आपल्याला इथपर्यंत पोहोचवलं त्या आई वडिलांचं मान सन्मान कधीच त्यांची मान खाली जाणार नाही, असं कोणतेही आपल्या हातून कृत्य होणार नाही हे आजच्या दिवशी तुम्ही मला ग्वाही द्यायला पाहिजे। कारण काय आपले आई वडील आपल्या पोटाला मारून आपला एक पैसा वाचून आपल्याला माझ्या मुलांना उच्च शिक्षण मिळायला पाहिजे, आपल्या मुलांना व्यावसायिक शिक्षण मिळायला पाहिजे त्यासाठी ते कसोटीने प्रयत्न करत असतात आणि तुम्हाला इथं पाठवत असतात। तर त्याचं फलित म्हणून आपल्या आई वडिलांचं नाव मोठं व्हायला पाहिजे। आपल्या फॅमिली मेंबरमध्ये आपल्या कोणत्याही फॅमिलीच्या मोठ्या प्रोग्राममध्ये आपलं नाव घेताना आई वडिलांनी नाव मोठ्यानेच घ्यायला पाहिजे की माझी मुलगी IAS झाली, IPS झाली, इंजिनियर झाली, डॉक्टर झाली आणि मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करत आहे असंच म्हणायला पाहिजे। तेव्हाच मला असं वाटेल की आजच्या दिवशी मी हे बोललेले शब्द खरोखर झाले आणि तुम्ही हे करून दाखवलं की नाही
सरांनी सांगितलं होतं आम्हाला की नाही आम्हाला काहीतरी करायचंय, काहीतरी घडायचंय. त्यासाठी तुम्हाला म्हणतात ना, एक गोष्ट सांगतोय, मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. यूं ही पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है, हौसलों से उड़ान होती है. विद्यार्थी मित्रांनो, आपण इथंच खचून जाता नाही. जीवनामध्ये काय ते की माणसाला अपयश येतात. अपयशाला खचून न जाता अपयशावर माणसाला यश कसं प्राप्त करता येईल त्यासाठी कसोटीने अभ्यास करायचं, जिद्दीने अभ्यास करायचं. त्यासाठी म्हणतात नाही, आय विल विन नॉट इमिजिएटली बट डेफिनेटली. आय विल विन नॉट इमिजिएटली बट डेफिनेटली. मी जिंकणार, उशीर झाला तरी चालेल, पण मी जिंकल्याशिवाय थांबणार नाही. जोपर्यंत मनामध्ये असा जर तुम्ही विश्वास आहे, मुठभेद जर बांधली नाही, तोपर्यंत तुम्ही तुमच्या जीवनामध्ये यश संपादन करू शकणार नाही. आणि महत्वाची गोष्ट सांगतोय, आपल्या जीवनामध्ये दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या, आपल्या गुरुजनांचं आणि आई वडिलांचं. ज्या व्यक्तींनी जर आई वडिलांचं आणि गुरुजनांचं जर मान सन्मान केलं नाही, तो जगाच्या सर्वोच्च पदावर जरी गेला तरी पण त्याच्या जीवनामध्ये आनंद मिळणार नाही. पैसा तर भरपूर कमेल, पण त्याच्या जीवनामध्ये अपयशच राहील, आनंद मिळणार नाही. कारण काय, ज्या घरामध्ये आई वडिलांचं आणि आजी आजोबांचं, लक्षात ठेवा मी बोललेलं शब्द, ज्या घरामध्ये आई वडिलांचं आणि आजी आजोबांचं हसण्याचा आवाज येत असेल आणि मोठ्यांना बोलण्याचा आवाज येत असेल, तर त्या घरापेक्षा सुखी आणि आनंदी परिवार जगात कोणता होऊ शकत नाही, जगात कोणता होऊ शकत नाही. हे तेवढी सत्यता आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगायचे खूप आहे, बोलायचे खूप आहे, पण सरतेशेवटी एकच गोष्ट तुम्हाला बोलतो आणि थांबतो की जीवनामध्ये आपल्याला जर काही करायचं असेल तर एकच मनामध्ये गाठ ठेवायची. काय म्हणतात ना एक गोष्ट कि पाना है वो मुकाम अभी बाकी है. पाना है वो मुकाम अभी बाकी है. अभी तो आए हैं जमी पर, आसमान की उड़ान बाकी है. अभी तो सुना है नाम मेरा लोगों ने, अभी तो सुना है नाम मेरा लोगों ने. इस नाम की पहचान बनाना भी बाकी है, इस नाम की पहचान बनाना भी बाकी है. धन्यवाद. विद्यार्थी मित्रांनो, शेवटची एक गोष्ट बोलतोय. जगाच्या किंवा इतिहासाच्या पानापानावर जर पाहिलं तर आपल्या महिला ज्या आहेत, त्या महिला विदर्भातील ज्या खास महिला आहेत, त्या विदर्भातील महिलांनी इतिहासामध्ये खूप मोठी नोंद केलेली आहे. मा जिजाऊ असेल, रुक्मिणी असेल, आणखी असंख्य महिला विदर्भातल्या, त्यांनी खूप मोठं नाव केलेलं आहे. तर मी तुमच्याकडूनही अशा अपेक्षा करतो की तुम्ही आपल्या जीवनामध्ये खूप मोठं नाव करावं, आई वडिलांचं नाव मोठं करावं, आपल्या समाजाचं नाव मोठं करावं, आपल्या तालुक्याचं, आपल्या जिल्ह्याचं नाव मोठं करावं आणि ह्या देशाचं नाव मोठं करावं. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद.